आय जी दत्ता कराळे हे गुरुपौर्णिमेच्या फंक्शनला अशोक खरातांना भेटायला गेले होते. एवढंच नाही तर त्यांच्या मंचावरनं त्यांनी भाषण देखील दिलं. माझा आक्षेप एवढाच आहे की एक आय जी लेवलच्या ऑफिसरनी त्यांचं पदाची गरिमा आणि असलेली खुर्चीची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा मान ठेवून, कारण प्रत्येक एक अधिकारी जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा त्यातनं एक पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं. आणि ह्याच्याचमुळे अनेक असंख्य जे साधे नागरिक होते त्यांना कदाचित वाटलं असेल की अशोक खरात अतिशय चांगला माणूस आहे, कारण त्यांच्याकडे जर आय जी लेवलचे ऑफिसर भाषण देत असतील तर त्यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही. याच्याचमुळे आज जे झालंय त्याला जबाबदार हे सगळे अधिकारी आहेत. जेव्हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये, अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता, संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस दल त्याला शोधत होतं, त्यावेळेला सुद्धा 2 दिवस तो जो मुक्कामाला होता तेव्हा दिंडोरी आश्रमातले जे व्हिडिओ डिलीट करण्यात आले ते सुद्धा कुणी केले तर आयजी दत्तात्रय कराळेंनी केलेत. त्यामुळं या प्रकरणात खरातच्या तर चौकशी झालीच पाहिजे, कारण 18 कॉलचं तर रेकॉर्ड आलंय, परंतु दत्तात्रय कराळेंना माहित होतं की कुठंतरी आता हे सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मोबाईलमधून सुद्धा त्यांनी बरेच कॉल केले असतील, ते शेकडो कॉल असतील. आणि आता अशोक खरात प्रकरणामध्ये दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे. अनेक लोकांचे फोटो त्यांच्यासोबत आहेत, कारण बाबांचा गाजावाजा जेवढा होता की त्यांना सगळ्यांनाच वाटायचं की बाबांकडे गेल्यामुळे सगळे आपले संकट दूर होतील की काय, अशा अंधश्रद्धेमध्ये तेही लोक त्या ठिकाणी होते. पण असं अनेक लोकांचा फोटो त्याच्यासोबत आहे. पण मला असं वाटतं की मी सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं होतं हा विषय, की आता आपल्याकडे मोठे मोठे राम रहीम ते बाबा, त्यांचे तर लाखोच्या संख्येत अनुयायी होते. आपले हे बाबा हरिओमवाले आपले काय आसाराम बापू, त्यांचेसुद्धा केवढे लाखाच्या संख्येमध्ये त्यांचे अनुयायी होते. आता त्यांनी काही कुकर्म केलं असेल.